हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर दर अमावास्येला मी काय काय करते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पहिल्यांदा मी पितृस्तुती पाठ करते. हे आपल्याला दर अमावास्येला करायचंच आहे. पितृस्तुती पाठ करतेवेळी आपल्याला दक्षिणेस तोंड करून बसायचं आहे. हे वाचून झाल्यानंतर तोंड हात पाय धुवून नंतरच देवपूजा करायची आहे. हे वाचन करतेवेळी मध्येच कोणाशीच बोलायचं नाही आहे. आणि याच्यासाठी जे आपण आसन घेतो ते वेगळंच ठेवायचं आहे. ते आसन देवपूजेसाठी नाही वापरायचं आहे, ते वेगळंच ठेवायचं आहे. नंतर मी सगळीकडचा कचरा काढून घेणार आहे स्वच्छ सगळ्या रूममधला. आणि त्याच्यानंतर मी फरशी पुसणार आहे. आणि फरशी पुसण्यासाठी मी जे पाणी घेतलं त्या पाण्यात हळद, लिंबू, गोमूत्र आणि मीठ वापरणार आहे. शक्यतो मी अमावास्येला या पाण्यानेच फरशी पुसते आणि शनिवारी पण पुसते याच पाण्याने फरशी. कोळ्याचे घरटे ते सगळं मी काढून घेतलं. दर अमावास्येला मी असंच पाणी बनवते आणि त्याच पाण्याने मी फरशी पुसते. खूप छान वाटतं घरात. एक पॉझिटिव्हिटी घरात येते आणि नकारात्मकता जी असते ती दूर होते आणि खूप छान वाटतं आपल्या घरात, प्रसन्न वाटतं आपल्याला. त्याच्यानंतर मी आता पूर्ण सगळं देवघर स्वच्छ करून घेणार आहे. त्यासाठी आधी पहिल्यांदा मी सगळे देव काढले त्याच्यातले. आता पूर्ण देवघर स्वच्छ करून पुसून ते घेणार आहे आणि नंतर देव पण घासून पुसून स्वच्छ करणार आहे. आणि त्यानंतरच मी पूजा करणार आहे. कारण अमावास्येला देवघर स्वच्छ केलंच पाहिजे आणि देव पण स्वच्छ केले पाहिजे त्या दिवशी. खूप छान वाटतं आपल्या घरात असं केलं की, प्रसन्न वाटतं आपल्याला. या अमावास्येला दीप अमावास्या असे पण म्हणतात. या दिवशी सगळे जे आपले दिवे असतात, देवांचे दिवे वगैरे सगळे असतात, ते घासून पुसून ते पूजेला लावतात. पण आमच्या गावी ही पद्धत नाही आहे. माझ्या घरी पण नाही आहे, माझ्या माहेरी पण नाही आहे. त्यामुळे आम्ही काय ते तसं दीप अमावास्या काही साजरी करत नाही. जे काय बाकीचं आहे ते अमावास्याला करायचं आहे ते मी करते. नंतर मी उंबरठा चांगला ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे, स्वच्छ करून घेणार आहे. त्याच्यानंतर मी हळद, गोमूत्र मिक्स करून त्याचं हळदीचं लेपन करून घेणार आहे. तुम्ही गोमूत्र नसल्यास गुलाबजल पण वापरू शकता किंवा साधं पाणी पण वापरू शकता, पण शक्यतो गोमूत्रच वापरावं. उंबरट्याला हळदीचं लेपन करून झाल्यानंतर मी उंबरट्याची चांगली अशी व्यवस्थित पूजा करून घेणार आहे. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं आपल्याला या दिवशी. आता मी किचन ओटा स्वच्छ करून घेणार आहे. ओट्यावरचं जे काय आहे ते सगळं बाजूला उचलून ठेवणार आहे आणि किचन ओटा घासून पुसून छान स्वच्छ करून घेणार आहे. खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं असं केल्यावर आपल्याला. आपली छोटी मोठी कुठची गाडी असू दे, ती गाडी स्वच्छ धुवून त्या गाडीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्या गाडीला लिंबू मिरची बांधायची आहे. घराच्या मुख्य दरवाजाला तुम्ही कोहळा पण बांधू शकता. कोहळा आणायचा आहे, नंतर तो स्वच्छ धुवून त्याच्यावर मंत्र म्हणायचा आहे आणि नंतरच तो कोहळा त्याची पूजा करून आपल्या मुख्य दरवाजाला किंवा दुकानाला पण बांधू शकता तुम्ही. संध्याकाळी देवाजवळ बसून 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि कालभैरवाष्टक म्हणतेवेळी हातात रक्षा घ्यायची आहे. त्या रक्षेत पिवळी मोहरी टाकायची आहे आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर ती रक्षा आणि ती मोहरी घराच्या चारी कोपऱ्यात टाकायची आहे आपल्याला.